बाबा, आज आपण इथे कुठे निघाले? गंगाराम, माणूस विनाशाकडे कसा जातो हे सत्य दाखवायला तुला इथे आणलं. परंतु बाबा, इथे तर कुणीच नाही. मग तुम्ही सत्य कुठले दाखवणार? तुझा सबूत गंगाराम. जीवनाची वाट चुकलेला माणूस इकडेच येत आहे. बाबा, तुम्हाला हे आधी कसे कळले? तो दुसऱ्याही मार्गाने सुद्धा जाऊ शकतो. गंगाराम, माणसाला तेच तर ओळखता आलं पाहिजे. कोणत्या मार्गाने गेल्यावर कोणता माणूस कोणत्या मार्गाने गेल्यावर कोणतं ठिकाण येते, त्या मार्गात किती किती फाटे फुटतात. आपण वाट चुकलो तर जाईल हे त्या जाणकाराकडून तपासले पाहिजे. तेव्हा आपण आपल्या ठिकाणी बरोबर पोहोचू. बाबा, हे सर्व कुणाबद्दल बोलताय तुम्ही? मी पुन्हा एका व्यक्तीबद्दल बोलत नाही गंगा. पत्नी ही घरची लक्ष्मी असते. घरातील प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीवर तिची बारीक नजर असते. वाईट गोष्टीसाठी ती प्रत्येक वेळी टोकत असते. परंतु पत्नी म्हणून माणूस तिचा पदोपदी अपमान करून तिथूनच त्या घराचा विनाश व्हायला लागतो. आम्ही तुझ्या मार्गात आडवे चालू. तू ज्या दारू जुगार वेगविचाराच्या मार्गाने जात आहे तो मार्ग तुझ्यासाठी तुझ्या संसारासाठी घातक आहे. काय घातक आणि काय पातक हे तू मला सांगू नकोस काय? या धनराज सेठला सांगतोस? हा धनराज सेठ याच्याकडे धन संपत्ती आहे. त्याच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरते आणि सुख ज्याच्या पायात लोटांगण घालते या धनराज सेठला सांगताय तू? अरे, हे असे सुख मी पैशाने विकत घेतो. पैशाने काय तुला माहित आहे तुझ्याकडे धन संपत्ती मोठा श्रीमंत आहे, पण ही श्रीमंती तुला विनाशाकडे नेत आहे. म्हणून तुला सावध करायला आलो धनराज. ही दारू तुझे विनाशाची मुख्य कारण होत चालली आहे. धनराज, अरे पैशाने सुख मिळत नाही हे लक्षात घे. तू कधी दारू प्यालास का? नाही. अरे पेणारच कसा म्हणा? दारू पिण्यासाठी पैसा लागतो. पैसा काय? आणि दारूच्या नशेला घुंगराची खडक ज्याला मिळाली तोच खरा माणूस आणि तोच खरा सुखी. काय विनाश काल विपरीत बुद्धी, त्याचा विनाश निश्चित तो होणारच. या माणसाला ब्रह्मज्ञान सांगून काय उपयोग? तू मोठा बाबा हनुमंतच लागून गेलास ना? मला प्रवचन सांगतास काय? माझ्या मार्गातून तू खुशाल जा तू तुझ्या मार्गाने. तुला नंतर परमेश्वराला दोष देण्याचा काही एक अधिकार नाही. आणि एक लक्षात ठेव, आज तुझा विनाश निश्चित आहे. कोण विनाश करता येते?
चल गंगाराम, आपलं काम झालं. काम झालं काम झालं. परंतु बाबा गंगाराम, भगवान बाबा हनुमानजी सर्वांना एक संधी देतो. त्या संधीचं सोनं करणं ह्या त्या माणसाच्या हातात असतं. हे तुम्ही ह्या चंद्रशेख बद्दल बोलत होते. होय, बरोबर ओळखला गंगाराम, बरोबर ओळखला. याला संपत्तीचा गर्व झाला आणि गर्वाचे घर केव्हाही खाली होणारच. चला